नमस्कार मित्र हो, मी रवी बिसे. महाराष्ट्रातील महत्त्वाचं देवस्थान त्यापैकी एक देवस्थान म्हणजे मांढरदेवी काळूबाई. काळूबाईला अनेक नावानं संबोधले गेले. काळूबाईचे भक्त महाराष्ट्राच्या बाहेर देशभरातनं लोकं तिथं येत असतात आणि पूजा अर्चना करत असतात. हे मंदिर किंवा हे देवस्थान इतकं प्रसिद्ध का आहे? त्याचं कारण वेगळं आहे. कारण माझ्यासोबत आज आहेत सोमनाथ क्षीरसागर भाऊ. तिथले माझी विश्वस्त आहेत आणि सध्या मुख्य पुजारी म्हणून काम करतायत. देवी प्रगट होण्याचं पण वेगळं कारण सांगितलं जातं. हां, ते अशी आख्यायिका त्याबद्दल सांगितली जाते. परंतु भगवान शंकरांना त्यांना ऋषीमुनींना सांगितलं, हं. की मी ह्या दोन्ही राक्षसांना वरदान दिलेलं आहे, की त्यांचं रक्त हां. जमिनीवर पडलं आणि त्याच्यावर सूर्यकिरण पडलं, की त्यातून पुन्हा 99 राक्षस तयार होतील. असं वरदान होतं. असं वरदान होतं हं, भगवान शंकरांनी त्यांना दिलं. त्या 5ही ऋषीमुनींना पार्वती मातेची आराधना केली हं. आणि मोठं हवन केलं. होमातूनच देवीची निर्मिती झाली. देवीला आपण प्रसाद चढवतो. तो व्हेज असावा, नॉन-व्हेज असावा याच्याबद्दल पण चर्चा केली जाते. तर तो काय भाग आहे? देवीला पूर्ण शाकाहारीच नैवेद्य असतो. बरं. हां. देवीचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे भाजी भाकरी. मेथीची भाजी आणि भाकरी हा देवीचा सर्वात प्रिय नैवेद्य. त्याच्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य. हां. हे देवीसाठीच नैवेद्य आहे. बाकी नॉन-व्हेज वगैरे किंवा मांसाहार जे आपण म्हणतो, ते बाहेर देवीचे जे शिपाई आहेत, वंजीबाबा, मांगेरोबा ओके. यांच्यासाठीच तो नैवेद्य असतो. तो नैवेद्य मंदिरात आणला जात नाही. मग ते हे बकरं, कोंबडं जे आहे हं. त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे काय त्याचा इतिहास काय आहे? बलिप्रथा हा हिंदू शास्त्रामध्ये पूर्वीपासूनच हो. आहे. बरं. ओटी भरायची असेल आपल्या कुलदैवताची, कुलदेवीची, त्याला काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्याच प्रमाणे करावं पाहिजे. नमस्कार मित्र हो, मी रवी बिसे. महाराष्ट्रातील महत्त्वाचं देवस्थान त्यापैकी एक देवस्थान म्हणजे मांढरदेवी काळूबाई. काळूबाईला अनेक नावानं संबोधले गेले. काळूबाईचे भक्त महाराष्ट्राच्या बाहेर देशभरातनं लोकं तिथं येत असतात आणि पूजा अर्चना करत असतात. हे मंदिर किंवा हे देवस्थान इतकं प्रसिद्ध का आहे? त्याचं कारण वेगळं आहे. कारण माझ्यासोबत आज आहेत सोमनाथ क्षीरसागर भाऊ. तिथले माझी विश्वस्त आहेत आणि सध्या मुख्य पुजारी म्हणून काम करतायत. 24 तास देवीच्या त्या मंदिराच्या सानिध्यात असल्यानंतर झालेलं परिवर्तन फार महत्त्वाचं आहे. मी आज भाऊ खूप स्वागत करतो. 2 वर्ष मी तुमची वाट बघतोय. नमस्कार. 2 वर्ष वाट बघतोय या मुलाखतीसाठी. तुम्ही इतके बिझी आहात किंवा इतकं 24 तास देवस्थानाच्या जवळपास आहात आणि आज तो योगायोग आलाय. त्यासाठी खूप खूप आभार पहिल्यांदा. ती पिढ्या म्हणजे तुम्ही 3-4 पिढ्या तर लिखित स्वरूपात आढळतं. अशा किती पिढ्या झाल्या तुम्ही तिथं सेवा देताय? नमस्कार. मी प्रथम माझी ओळख करून देतो. हं. प्रेक्षकांपर्यंत माझी ओळख होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हं, मी सोमनाथ भाऊ क्षीरसागर, हं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, श्री मांढरदेवी काळूबाई देवीचे मुख्य पुजारी म्हणून आम्ही तिथं आहोत. साधारण गेली 12 पिढ्यापासून आम्ही त्या देवीची सेवा करत आहोत. देवीच्या मुख्य पूजेचा मान, हं. अभिषेक या सर्व गोष्टींचा मान हा पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबियांच्याकडे आहे. हं. आमचे अनेक कुटुंबीय तिथं आज आहेत. पण मुख्य पूजेचा मान हा क्षीरसागर गुरव या कुटुंबियांकडे आहे. 12 पिढ्या तुम्ही सांगताय. हो. एखाद्या पिढीला असं वाटलं नाही का, की बाबा हे आता बास करून काहीतरी जॉब करावा वगैरे असं काही? का देवीचा आशीर्वादच आहे? नाही, हा देवीचा आशीर्वाद किंवा आमचा जन्मच देवीच्या पूजेसाठी झालेला आहे, असं आहे. आणि दुसरी गोष्ट असं, की मांढरदेवी हे डोंगरावर वसलेलं ठिकाण. हं. साधारण 1986 पर्यंत मांढरदेवीला जाण्यासाठी बारमाही रस्ताही नव्हता. हो, बरोबर. एस-टीची सोय नव्हती. हो. पूर्वी लोक देवीला दर्शनासाठी चालत यायचे. उत्तरेकडे आंबाडे, इकडं पूर्वेला झगलवडी, इकडून वाई मार्गे लोकं चालत यायचे डोंगरावर. बरोबर. हां, कारण येण्या-जाण्यासाठी वाहतुकीचा दुसरा मार्ग नव्हता, हं, दळणवळण नव्हतं. हं, डोंगरावर वसलेलं गाव. हं. पीक पाण्याची काही सोय नाही, कारण साधारण 4 ते 6 महिने पाऊसच तिथं असायचा. हं, हं, हं. आणि देवी डोंगरात वसलेली आहे. हं, पूर्ण चारी बाजूनं डोंगर, तिथं हं, देवी डोंगरांच्या मध्ये, झाडीच्या मध्ये हं. मंदिर वसलेलं आहे. हो, म्हणजे ते भौगोलिकदृष्ट्या बघितलं तरी ते अशक्य वाटते इतकं वर चढून जाणं हो, किंवा हो. तर ही भाविक देवीची आस लागलेली असते दर्शनाची. त्याच्यामुळं ऊन, वारा, पाऊस काहीही न जुमानता लोकं दर्शनासाठी तिथे येतच असतात. होय. आता तरी सोय झाली, गाड्या मंदिरापर्यंत येतायत. हं. पण पूर्वीचा काळ खूप कठीण होता. हो, हो, हं. हो. इतक्या वरती म्हणजे त्याच्याबद्दलचा इतिहास वेगळा सांगितला जातो, की सप्तऋषींनी तिथं पूजा केली किंवा तपश्चर्या केली, साधना केली आणि मग देवी प्रगट झाली हां. असुरांना.
आता हे थोडक्यात मी देवीच्या इतिहास किंवा भौगोलिक माहिती याबद्दल थोडंसं बोलेन. हं. कारण मांढरदेवी हे गावाचं नाव आहे. हं. देवीचं नाव काळेश्वरी आहे. ओके. हां. मांढरदेवी काळुबाई हे 3 तालुके आणि 2 जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेलं गाव आहे. बरोबर. उत्तरेकडे भोर तालुका, हो. पुणे जिल्हा, पूर्वेला खंडाळा तालुका, सातारा जिल्हा आणि दक्षिण दिशेला वाई, सातारा जिल्हा. अशा 3 तालुके आणि 2 जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेलं गाव आहे. बरोबर. हं. म्हणून त्याला एक विशेष महत्त्व पण आहे. हां, आता विशेष महत्त्व असण्याचं कारण असं, की मंदिराची जी रचना आहे किंवा मंदिर ज्या ठिकाणी आहे, हा त्रिभुज परिसर आहे. बरं. हां, म्हणजे आपण लांबून जर पाहिलं, हां. तरी अगदी उंच टोकावर मंदिर वसलेलं आहे बघा. बरोबर. हो. हां, कारण आपण घाट चढल्यानंतर जर बारकाईने पाहिलं, हो. तर अत्युच्च ठिकाणी हे देवीचं स्थान आहे. साधारण 4,800 फूट उंचीवर समुद्रसपाटीपासून मंदिर आहे. हं. आणि पूर्वीची मंदिर पहा आपण, हं. महाराष्ट्रातील किंवा देशातील जी मंदिर आहेत, हं. उंच ठिकाणीच बरीचशी मंदिरं आहेत. बरोबर. हो. हां, आणि उंच ठिकाण असण्याचं कारण की ते ऊर्जेचा स्रोत असतो. हो. हं. एक पॉझिटिव्ह ऊर्जा तिथे Correct. निर्माण झालेली असते. आणि बरोबर. अशा ठिकाणीच देवीची मंदिर आहेत बरेचशा ठिकाणी. बरोबर. हां, देवस्थान शक्यतो अशाच ठिकाणी. हां, त्याचा इतिहास काय सांगितला जातो, की सप्तऋषींनी तिथं हां. आता देवीचं नाव मूळ हां. काळेश्वरी आहे. हां. देवी जरी लोकांच्या मध्ये, भाविकांच्या मध्ये अनेक नावांना प्रसिद्ध असली, हो. तरी मूळ देवीचं नाव काळेश्वरी. काळेश्वर. काळ इति ईश्वरी. हां. लोकं तिला काळूबाई म्हणतात, काळूआई म्हणतात, मांढरची आई म्हणतात. हं. हां, अनेक नावानं लोकं त्याला प्रत्येकाच्या आवडीनुसार ती लोकं देवीला हाक मारतात. जसं आपण आपल्या आईला हाक मारतो तसं बरोबर. त्या पद्धतीनं. हां. तर ही मांडव्य ऋषींची तपोभूमी. मांडव्य ऋषी. हां. बरं. हां. मांडव्य ऋषींचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. ओके. त्या ठिकाणी मांडव्य ऋषींचं तपोभूमी असल्यामुळे मांडवी देवी असं नाव. मांडव्य ऋषींची तपोभूमी आणि देवीचं गाव. ओके. त्या दोन्हींचं हे होऊन एकत्रीकरण होऊन मांडवी देवी असं नाव झालं गावाचं. देवी प्रगट होण्याचं पण वेगळं कारण सांगितलं जातं. हां, ते अशी आख्यायिका त्याबद्दल सांगितली जाते, की पूर्वी रत्नासूर आणि लाख्यासूर हं. हे दोन्ही राक्षस तिथल्या जनतेला, भक्तांना त्रास देत होते. हं. त्याच्यामुळे तिथल्या ऋषीमुनींना हं. भगवान शंकरांची आराधना केली, हं. की ह्या रत्नासूर आणि लाख्यासूर हे दोन्ही राक्षसांच्यापासून आमचं संरक्षण करावं. हं. परंतु भगवान शंकरांना त्यांना ऋषीमुनींना सांगितलं, हं. की मी ह्या दोन्ही राक्षसांना वरदान दिलेलं आहे, की त्यांचं रक्त हां. जमिनीवर पडलं आणि त्याच्यावर सूर्यकिरण पडलं, की त्यातून पुन्हा 99 राक्षस तयार होतील. असं वरदान होतं. असं वरदान होतं हं. भगवान शंकरांनी त्यांना दिलं. हं. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं, की तुम्ही पार्वती मातेची आराधना करा. तीच तुम्हाला याच्यातून मुक्तता देईल. हं. हं. तर हे 5 ऋषीमुनींची तपोभूमी. हं. मांढरदेवी पर्वतावर मांडव्य ऋषींचे हं. स्थान होतं. पुढे वेरुळी म्हणून गाव आहे, तिथं वेळवंड ऋषी. हं. खाली वेरुळीच्या पुढे धोम म्हणून गाव आहे. तीर्थक्षेत्र धोम आपल्याला हं. माहीतच हो. आहे. हो. तिथं धौम्य ऋषींची तपोभूमी. हं. त्याच्यानंतर इकडं वेळवंड ऋषी वेरुळीला होते. हं. पुढे भुईंजला भृगु ऋषींची समाधी आहे. हां, असे 5 ऋषीमुनींची तपोभूमी असल्यामुळं हं. या 5ही ऋषीमुनींना पार्वती मातेची आराधना केली हं. आणि मोठं हवन केलं आणि पार्वती मातेची आराधना केली. हं. त्या हवनातून, होमातूनच देवीची निर्मिती झाली. बरं. हां. काळ हटवण्यासाठी देवीची निर्मिती झाली. देवीनं अवतार घेतला. हां. तीच ही काळेश्वरी. काळ इति ईश्वरी म्हणून आपण तिला बोललं जातं. हां. बरोबर. सुरुवातीचा काळ असा पण सांगितला जातो, की लोकं चालत त्या डोंगरातनं अगदी देवीच्या भेटीला जायचं. म्हणजे यात्रेच्या वेळी तर इकडून पुरंदर वगैरे या साईडनं लोकं चालत सगळे त्या डोंगर पालथा करून तिथपर्यंत हो, पोहोचायचे. हो. कारण देवीचा यात्रेचा मुख्य उत्सव हा पौष महिन्यामध्ये असतो. हं. त्याच्याबद्दलच मला बोलायचं होतं, की देवीनं अवतार घेतल्यानंतर हं. ह्या रत्नासूर आणि लाख्यासूर दोन्ही राक्षसांचा वध पौष पौर्णिमेच्या रात्री केला. ओके. हां. आणि पौष पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी रात्र असते. बरं. त्या दिवशी चंद्रप्रखर असतो. हो. त्याच्यामुळे देवीनं हा दिवस निवडला हां, हां. आणि त्या दिवशी ह्या दोन्ही राक्षसांचा वध केला. म्हणून हं. देवीचा उत्सव पौष पौर्णिमेला साजरा होतो. ओके. हां. तर पूर्वी रस्ता नव्हता. हो. त्याच्यामुळं पुणे, नगर, हो. मुंबई किंवा बारामती, सोलापूर ह्या भागातून लोकं पूर्वेकडूनची लोकं यायची. ती इकडे झगलोडी म्हणून गाव आहे तिथपर्यंत हो. बैलगाडीने यायचे. तिथून चालत मग डोंगर चढून वर यायचे. हो. इकडे पुणे भागातील जुन्नर, आंबेगाव ह्या भागातील लोकं जे यायचे ते इकडं बोहोरला यायचे. हो. तिथं आंबावडी इथं गाडी ठेवून मग ते तिथून वर चालत चालत यायचे. यायचे. हां. हो. इकडं
सातारा भागातून जे लोक यायचे ते वाईला यायचे, तिथून मग चालत यायचे. हम्म, हम्म. हम्म. भाऊ मी आता बघतोय मी एक लेख पण लिहिला हम्म. काळूबाई म्हणून. अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्राच्या बाहेरनं लोक येतात त्या ठिकाणी, काहीतरी महात्म्य आहे किंवा इतका प्रचार झालाय देवीचा. तुम्ही स्वतः इथं पुजारी आहात, तुमचा काय अनुभव आहे? लोक येतात, काही गाराणी घेऊन येतात की फक्त नतमस्तक व्हायला येतात, पूजा अर्चा करायला येतात? तुमचा काय अनुभव आहे? महाराष्ट्रात आज खूप मोठी मोठी देवस्थानं आहेत बघ. सिद्धिविनायक आहे, शिर्डी आहे, हो. पंढरपूर आहे. हां. परंतु मांढरदेवीला येण्याच्या मागे लोकांचं वेगळंच कारण असतं. बरं. हां, लोकांना अनुभव आलेले आहेत, खूप विलक्षण अनुभव आलेले आहेत. हो. आता प्रत्यक्ष नाव सांगणं उचित बरं. नाही होणार, परंतु असे असंख्य लोकांना अनुभव आलेत हम्म. की देवी नवसाला पावतेच. हम्म. देवी गारानं ऐकते. हम्म. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, म्हणूनच ही हम्म. मांढरची काळूबाई म्हणतात तिला. हम्म. हां. हम्म. लाखो लोक देवीच्या दर्शनाला येतात, त्यांची गाराणे घालतात. हम्म. नवस पूर्ण झालं की ते नवस फेडण्यासाठी सुद्धा येतात. हम्म. बरोबर. त्याच्याबद्दल एक बोललं जातं की जशी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं लोक येतात, हम्म. बाहेरून येतात, पण तुम्ही 24 तास त्या सानिध्यात आहात. तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे? मी मगाशीच थोडक्यात बोललो की हे ऊर्जास्थान आहे, हा. अत्युच्च स्थान आहे. मंदिर हे अत्युच्च ठिकाणी वसलेलं आहे आणि देवीची मूर्ती जिथं आत बसलेली आहे, हा. तो गाभारा, गर्भगृह जे हा. आपण म्हणतो तिथं, हा. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही किती बाहेरून त्रासून जा, कंटाळून जा, हम्म. आत मंदिरात प्रवेश केला की सगळं तुमचा शिनवटा, त्रास, कंटाळा निघून जातो. तुमच्याकडे किती निगेटिव्ह एनर्जी असू द्या, किती Positive. रागावलेली असू द्या, ते तुम्ही आत गेला की पॉझिटिव्ह होणार. बरोबर. आणि देवी पुढे 1-2 मिनिटं जरी, 1 मिनिट जरी लोक थांबले, बसले, हम्म. हात जोडले, तरी तो शांतच होतो तिथं. हम्म. मी तुमची मुलाखत घ्यायची आहे म्हणून तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी बोललो. मी स्वतः एकदा आलो होतो. ते म्हणतात की भाऊ 24 तास देवीच्या सानिध्यात आहेत, ती पूजा वगैरे अर्चा करतात. आम्ही त्यांचं दर्शन घेतलं तरी आम्हाला एक वेगळी एनर्जी निर्माण होते. नाही, हे शेवटी त्या लोकांचा मोठेपणा असतो बरं काय. एक श्रद्धा असते लोकांची. हां, देवी ठाई आपल्याला समजतात ते. पण हो त्यांचा मान आहे. शेवटी हे देवीलाच नतमस्तक होत असतात लोक. बरोबर, बरोबर. आपण एक देवीचे सेवक आहोत. पूजा अर्चा करण्याचा एक मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे. आपलं कुठेतरी पुण्याई असेल, पूर्वजन्माचे काहीतरी पुण्याई असेल, त्याच्यामुळे आपल्याला हा मान मिळाला. नाही तर आज लाखो लोक येतात, त्यातून आपल्याला देवानं आपल्यालाच का निवडलं? बरोबर. आज 150 कोटींचा भारत देश आहे. हो. त्यातून आपल्यालाच का मान मिळावा? म्हणजे आपण काहीतरी पुण्य केलेलं असेल होय. किंवा पूर्वजांची काहीतरी पुण्याई असेल, हम्म. त्या कुटुंबात, त्या कुळामध्ये आपला जन्म झाला हम्म. आणि ते पूजेचा मान आपल्याला मिळाला. तर आपण बोलत होतो की तिथली ऊर्जा अत्युच्च स्थान आहे ते, आणि तिथली ऊर्जा या सगळ्याबद्दल बोलत होतो. त्या ऊर्जेने नेमका तुमच्यावर काय परिणाम केलाय? म्हणजे तुमची कामं अडली, मग देवी कधी स्वप्नात आली, असं आपल्या चर्चेतनं झालं होतं, ते काय नेमकं आहे? आता माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी माझा वैयक्तिक अनुभव असं सांगेल. हा. मी देवीच्या पूजेला पूर्वी खूप कमी यायचो. बरं. वडील असल्यामुळं मी काही इकडे लक्षच देत नव्हतो. मी माझं शिक्षण, हा. मी ग्रॅज्युएशन केलं. हा. एम ए केल्यानंतर मी वडिलांची इच्छा होती की वकील व्हावं. बरं. म्हणून LLB साठी ॲडमिशन घेतलं. वा. LLB 3ऱ्या वर्षापर्यंत LLBचं केलं आणि माझं लग्न ठरलं होतं. बरं. वडील पत्रिका वाटत होते हा. आणि लग्नापूर्वी एक 8 दिवस वडिलांचा मोठा अपघात झाला. ओके. अपघात झाला म्हणजे मेजर ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्यांना पुण्याला ॲडमिट करावं लागलं. बरं. साधारण 1 ते 2 महिने ते पुण्यामध्येच ॲडमिट होते. ओके. आणि कुटुंबात मी एकटाच. हा. त्याच्यामुळं सगळा दवाखान्याचा खर्च, लग्नाचा खर्च, त्या गडबडीतच लग्नही होऊन गेलं. मग ते कर्जाचा डोंगर वाढत गेला. मग देवीची कृपा म्हणा किंवा देवीची इच्छा असेल म्हणून मी त्या पूजेकडे ओढला गेलो. कारण वडील 1 ते 2 वर्ष पूर्ण बेड रेस्टच होते. त्याचा मागचा उद्देश वेगळा होता. म्हणजे देवीची इच्छा असेल ती कदाचित मी एक पूजेकडे यावं. देवस्थानाबद्दल बरंचसं बोललं जातं, त्यात एक त्या आहाराबद्दल बोललं जातं. पूजा म्हणजे देवीला आपण प्रसाद चढवतो, तो व्हेज असावा नॉनव्हेज असावा याच्याबद्दल पण चर्चा केली जाते. तर तो काय भाग आहे? देवीला पूर्ण शाकाहारीच नैवेद्य असतो. बरं. हां, देवीचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे भाजी भाकरी, मेथीची भाजी आणि भाकरी हा देवीचा सर्वात प्रिय नैवेद्य. त्याच्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य. हां. हे देवीसाठीच नैवेद्य आहे. बाकी नॉनव्हेज वगैरे किंवा मांसाहार जे आपण म्हणतो, ते बाहेर देवीचे जे शिपाई आहेत, वंजीबाबा, मांगेरोबा ओके. यांच्यासाठीच तो नैवेद्य असतो. तो नैवेद्य मंदिरात आणला जात नाही. आणि ओके. देवीची जी सगळी पुजारी आहेत, पूर्ण शाकाहारी आहेत ते. जन्मापासून पिढ्यानपिढ्या हे सगळे लोक शाकाहारी आहेत. कोणीही हे लोक मांसाहार करत नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे हा नैवेद्य फक्त मांसाहारी तो
बाहेरच्या शिपायांसाठी गोंजीबाबा, मांगेराबा हे देवीचे शिपाई आहे, ओके. त्यांच्यासाठीच आहे. मग आता ह्याच्यात खूप मोठा गैरसमज होता की काळूबाईला बकरं लागतं बकरं किंवा नाही, नाही, नाही. हा पूर्ण गैरसमज आहे. देवीला पुरणपोळी आणि भाजी भाकरी हाच नैवेद्य चालतो. मग ते हे बकरं कोंबडं जे आहे हं. त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे काय त्याचा इतिहास काय? बलिप्रथा हा हिंदू शास्त्रामध्ये पूर्वीपासूनच हो. आहे. हां. पूर्वीपासूनच ही प्रथा आहे, की बली दिल्यानंतर आपल्या मागचं अरिष्ट, हं. अडचण ही दूर होते. हं, हं, ही हं. त्याच्या वाटी जाते. बरोबर. हां. हे ते सुरुवातीपासून चालत आलंय. सुरुवातीपासून हां. बरोबर. अगदी म्हणजे शास्त्रापासूनच शास्त्रालाही या गोष्टींचा आदर आहे. हो, हो. परंतु नंतर-नंतर हे बळीप्रथा कायद्यानं किंवा शासनानं सुद्धा ह्याला बंदी घातलेली आहे. बरोबर. आता तुमची पुढची पिढी पुन्हा या ह्याच्यात असणार आहे की काय शिक्षण असणारच, असावंच लागणार, करावंच लागणार आहे. काय जरी पुढ आमची अनेक कुटुंब जरी असली आत्ता इथं, हो. तरी ज्यावेळेस ते पूजेचा पिरियड असतो प्रत्येकाचा, हं. त्यावेळेस त्यांना ते हजरच राहावं लागतं. पूजा बरोबर. अर्चा देवीचे सकाळी पहाटेपासून रात्रीपर्यंतचे सगळे उत्सव साजरेच करावे लागतात. बरोबर. त्याचा आनंद वेगळा असतो म्हणजे प्रश्नच नाही ना. एक पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याच्यात. सकाळी मंदिर उघडलं 6:00ला हं. देवीला मंदिर उघडलं, पूजा सुरू होते. 7:00ला साधारण देवीची आरती झाली, की मग अभिषेक चालू होतात. हं. सकाळी 7 ते 10 भक्तांचे अभिषेक चालू असतात. हं. 10:00ला देवीला शृंगार चालू होतो. 11:00ला देवीचा शृंगार पूर्ण होऊन शृंगार मूर्ती देवीला दर्शनासाठी भाविकांसाठी खुली केली जाते. बरं, हं. बरं. आता त्या ह्याच्यावर तुम्ही पुजारी आहात तिथले मुख्य हं. पुजारी. पण पूर्ण होल्ड शासनाचा आहे सध्या त्याच्यावर? पूर्वीपासूनच आहे बरं का. बरं. ट्रस्ट हे 1940 सालापासूनच तिथं स्थापन झालेले आहे. म्हणजे अगदी ब्रिटिश काळ असल्यापासूनच तिथं ट्रस्ट शासनाचा होल्ड आहे. पुजारी म्हणून आमचे जरी पूजेचे हे जे अधिकार असले, हां. तरी बाकी व्यवस्थापनाचे अधिकार हे ट्रस्टच्याकडेच होते, हां. आहेत. त्या संदर्भात अजूनही बरेचसे वाद आहेत. न्यायालयात अजून केसेस चालू आहेत. हं, हं, हं. हं. बरोबर. तो जो परिसर आपण बघतो देवीला येण्यासाठी अगदी डोंगरावर वरती यावं हो. लागतं. मग आता ठीक आहे, आता गाड्या वगैरे येतायत किंवा हे सगळं येतंय. तिथं तिथं खूप मोठ्या प्रमाणात लोकं जमा होतात. म्हणजे 5-5 लाख लोकं जमा होतात हो, तुम्ही हो. सांगताय, है ना? हं. 5-5 लाख लोकं जमा होतात. 2005 नंतर हे स्थान खूप महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत पोहोचलं. कारण 2005 ला मोठी दुर्घटना झाली. बरोबर. अ, त्यावेळी तुम्ही कुठं होता ती दुर्घटनेच्या वेळी? आणि काय भाव होता त्यावेळी? म्हणजे मानसिकता काय होती? साधारण 2005 मध्ये पौष पौर्णिमेचा मुख्य दिवस होता. यात्रेचा मुख्य दिवस. योगायोगानं त्या दिवशी मंगळवार पण आलेला होता. त्याच्यामुळं प्रचंड गर्दी झाली होती गडावर. आणि पूर्वी अशी प्रथा होती, जे गावोगावी लोक देवी घेऊन जातात. हं, देवीचे मुखवटे बसवतात हं, किंवा लोकांच्या अंगात देवी येते. हं, असे भक्त त्या दिवशी हजारोंच्या संख्येने एकत्रित असतात. हं, आता पुणे, नगर, जुन्नर, आंबेगाव ह्या हं, भागातली अख्खी गावच्या गावं देवीच्या दर्शनासाठी एखादी ग्रुपने येत असतात. हं, परत वाद्य असायची त्यांच्याबरोबर. हं, ढोल, ताशे, झांज हे एकत्र नाचत यायचे. अंगात येणारे लोकं, परत त्यांच्यावर नाचणारी लोकं वेगळी. हं, अशा ग्रुपनं लोकं यायची. हं, मग त्यांना काय अशी व्यवस्था, शिस्त वगैरे काही नव्हती. हं, ग्रुपमध्ये चालायचं आणि पुढं जायचं, पुढं जायचं. हं, हं, हां. अशा प्रकारे ते चालू होतं. साधारण पहाटे आमची पूजा झाली देवीची, मुख्य पूजा झाली सकाळी हं, पौष पौर्णिमेची. हं, पूजा करून आम्ही बाहेर आलो, हं. तर बाहेरून आम्हाला एक जण पळत सांगत आला, की तिथे पुढे लोकं पडतायत म्हणून. म्हणजे उतरणीच्या मार्गावर. हां, हां. निमुळती वाट आणि बघ. हां. पायऱ्या होत्या. हं, पायऱ्यांच्यावरून खाली लोकं पडतायत. हं, हं. म्हणून आम्ही मागून जाणारा फ्लो बंद केला. पोलीस वगैरे होते तिथं. हां, हां. तहसीलदार पण त्यावेळी होते. ते विश्वस्तच होते त्यावेळी. आम्ही फ्लो बंद केला आणि जे नंतर दृश्य पाहिलं, हं, ते भयानकच होतं. का त्या पायऱ्या ज्या होत्या, हं, साधारण 8 ते 10 पायऱ्या होत्या. त्या प्रत्येक पायऱ्यांच्यावर नुसतं लोकांचा थरच होता. एकावर एक, एकावर असा. म्हणजे लोकं गुदमरली गेली खाली. हं. एकावर एक पडत गेले. हो. मागचा फ्लो जसा वाढत आला, गर्दीचा रेटा वाढला, की लोकं ते पडायची. हं, त्याच्यामागे एक, 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 एक पडत गेले. हं, हं, हं. तुमच्यासाठी हा सगळा धक्का होता. म्हणजे प्रचंड धक्का. त्या धक्क्यातून मला सावरायलाच 3-4 महिने गेले. आणि डोळ्यासमोरच सगळ्या घटना घडलेल्या होत्या. देवीकडं मागणी केली याच्याबद्दल, की का हे घडवलंस? काय समज मानवी चुका किंवा काय हो, असं मानवाची असू शकतं. प्रश्नच नाही. हं. म्हणजे लोकांनी जाणाऱ्यांनी पण काही नियम पाळायला हवे. शिस्त, नियम काहीतरी पाळावे. त्याच्यानंतर मग शासनानं जी काही कमिटी स्थापन केली, हं, त्यांनी काही सूचना केल्या. त्याप्रमाणे 2006 ची यात्रा हं. खूप सुंदर झाली. हो, बऱ्याचशा अनिष्ट प्रथा, रूढी याच्यावर बंदी घातली गेली. बरोबर. वाद्य वाजवणे. कारण 2005 ला जी दुर्घटना झाली, त्याच्यामध्ये मदत न मिळण्याचं मोठं कारण म्हणजे कम्युनिकेशन. फोन वगैरे नव्हते त्यावेळी. फोन
होते, परंतु ह्या आवाजामुळं हजारो ढोल एका वेळेस वाजत होते. ओके. त्याच्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही. त्यामुळे कळलंच नाही पुढे काय कळलंच नाही झालं. पुढं काय होतं. ज्यावेळी सगळं वातावरण शांत झालं होतं, पण खूप वेळ झालेला होता. मग आता कशावर बंदी आहे? वाद्य वाजवणे, तेल वाहणे, नारळ फोडणे, ओके. नैवेद्य इतरत्र ठेवणे, यात्रा कालावधी ह्या सर्व गोष्टीवर बंदी आहे. बरोबर. भक्तांनी यायचं असेल तर काय नियम पाळायला पाहिजेत म्हणजे आता नवीन याच्यानुसार? स्वयंशिस्त खूप महत्त्वाची आहे बरं का. हं. ते कधी यात्रेत या किंवा वर्षभर या. आता वर्षभर गर्दीच असते. हं. पूर्वी कसं यात्रेलाच फक्त गर्दी असायची. हं. परंतु आता दोन्ही बाजूनं रस्ते व्यवस्थित झालेले आहेत. हं. भाविक 12 महिने येतात. हं. पण स्वयंशिस्त खूप महत्त्वाची आहे. आपण आपल्या आराध्य दैवतासाठी जात असतो एवढ्या लांबून दर्शनाला. हं. पण तिथं जाऊन हुल्लडबाजी करणे, बरोबर. हे चुकीचं आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी त्याचं पावित्र्य जपणं हे आपलंच काम असतं. बरोबर. हं. नाही ते पावित्र्य जपलंच पाहिजे. नाहीतर मग एवढ्या लांबून येऊन हां, मग काहीच नाही. लोकं दारू पिऊन धिंगाणा घालतातच ना. हं. खरं आहे. गोव्याला जाऊन तेच करतात, महाबळेश्वरला तेच होतं ना. पण धार्मिक ठिकाणी जायचं का? हं. तर कुठेतरी एक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी, आपली अडचणी दूर व्हावेत, संकटं दूर व्हावीत, यासाठी आपण देवाला जात असतो ना. बरोबर. कुठली प्रकारची पूजा केली जाते? सकाळी 6:00ला मंदिर उघडतं. हं. हं. आता आमचे पुजारी जे आहेत, हं. ते खाली साधारण 1 ते 1.5 किलोमीटर खाली गावामध्ये आमची घरं आहेत. बरं. अंघोळ करून पहाटे आम्हाला निघावं लागतं. हं. खाली गावात ग्रामदैवत काळभैरवनाथ आणि हनुमान हं. हे दोन्ही मंदिरांची पूजा करायची असते. बरं. त्याच्यानंतर पुढे जाऊन मंडेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे. हं. त्या मंदिराची पूजा असते. बरं. त्याच्यानंतर खाली डोंगरामध्ये मंडेश्वरी म्हणून देवीचं मंदिर आहे. बरं. त्या ठिकाणची पूजा असते. ओके. तिथे एक गायमुख आहे. त्या गायमुखचं पाणी घेऊन देवीच्या अंघोळीला घेऊन जायचं. हं. आणि हा पूर्ण डोंगर रस्ता आहे. हो. पायवाट आहे. त्याच्यामुळे ते चालत जायचं म्हणलं तर कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. आणि हे दररोज करावं लागतं. रोज करावं लागतं. म्हणून हे कुणाचं पण काम नाही नाही, नाही, म्हणजे. नाही. आणि उन्हाळ्यात ठीक आहे. पण थंडी आणि पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यात एवढं प्रचंड वारं असतं, की अंगावर कपडेही राहत नाहीत. ते सोवळं अंगावर असतं, उघडं जायचं असतं. छत्री टिकत नाही. बरं. रेनकोट घाला, त्यातून सगळं पाणी जातं. म्हणजे ते स्किलच आहे किंवा देवीची एक शक्तीच आहे. बरोबर. आमचे पुजारी हे सगळं करतायत. करेक्ट. भाऊ तुमच्याबद्दल असं पण बोललं जातं. मी मध्ये येऊन गेलो तुम्हाला भेटलो, की बाबा या आणि प्रामाणिकपणे देवीची काय पूजा करायची ती करा. अ, तुमच्या भावनांशी मी खेळत नाही, माझ्या भावनांशी तुम्ही खेळू नका. थोडक्यात बरोबर आहे, प्रश्नच नाही. जी प्युरिटी तुम्ही म्हणताय, की लोकांकडनं पाहिजे, ती प्युरिटी देवस्थानाकडनं पण असावी असे भक्तांचं मत असतं. प्रश्न आणि ते तुमच्याकडनं दिसतं. म्हणजे अगदी बाबा तुम्ही या, व्यवस्थित पूजा करा, हुल्लडबाजी न करता मस्तपणे दर्शन घ्या आणि निघून जावा तुमच्या कामाला. जे काही मागायचं देवीकडे मागा. हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अशी अ, गैरसमज असतात, की बाबा फसवलं जातं, लुबाडलं जातं. ते तिथं तरी तसं काही दिसत नाही. कारण तुम्ही मुळात ते सगळे नियम पाळताय. प्रश्नच नाही. एवढ्या लांबून भाविक येतात, काहीतरी अडचण असते, काहीतरी गाऱ्हाण असतं त्यांचं. किंवा काही लोकं अगदी आनंदाने किंवा एक देवी पावते म्हणून दर्शनासाठी येत असतात. परंतु येणाऱ्या रंजलेल्या, गांजलेल्या लोकांचं गैरफायदा घेणं किंवा त्यांना चुकीची वागणूक देणं, हे बरोबर. खूप चुकीचं आहे. बरोबर. हां. त्यांना तिथं आनंदच मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. हं. तर एवढ्या लांबून येऊन त्याचा त्या दर्शनाचा किंवा येण्याचा फायदा होतो. बरोबर. कारण आजकाल आता बाजारात खूप बघा, हो. खूप भक्त झालेत, खूप बंधू झालेत. लोकांची फसवणूक कशाप्रकारे होते लोकांनी पाहिलेली. हं. हं. खरं आहे. हे नियम म्हणजे आपल्यासारखी माणसं असतील तर तो नियम व्यवस्थित पाळला पण जातो. अ, भाविकांचं पण काय असतं, की बाबा आम्हाला थेटच दर्शन घ्यायचंय. हां, गाभाऱ्यात जाऊन हा दर्शन हट्ट खूप असतो लोकांचा. ठीक आहे, त्यांच्या भावना आहेत. हं. तुम्ही बऱ्याचदा तसं हे करता येते, की बाबा सगळ्यांनी नियम पाळा, नाही, नियमात आता काय बरं का, शासनानं पण सुद्धा काही नियम घालून दिले आहेत. हं. त्याच्यापुढे आम्हालाही जाता येत नाही. बरोबर. जे आहे नियमात ते आम्ही करतोच. शेवटी प्रत्येक भक्ताला कसा आनंद मिळेल याचा आमचा प्रयत्न असतो. आता हं. तुम्ही दर्शनासाठी आलात, तुम्हाला कसा आनंद मिळेल, व्यवस्थित दर्शन होईल, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो ना. बरोबर. आम्हाला असंही वाटत नाही, की तुम्ही नाराज व्हावं, हं. इथून जावं. बरोबर. परंतु काही नियम, बंधनं पण आमच्यावर असतात ना. बरोबर. ते आम्हालाही पाळावं लागतातच. करेक्ट आहे. तरच नाहीतर ती 2005 सारखी पुन्हा हां घटना घडू नये ना. यासाठी सगळं प्रत्येकाने शिस्तीत दर्शन घेतलं, व्यवस्थित होतं. हं. प्रत्येकजण म्हणला, "मला आत्ताच दर्शन पाहिजे." तर एका वेळेस सर्वांचं दर्शन तर होऊ शकत नाही. बरोबर. कारण हे स्थान, देवीचं स्थान जे आहे, हं. आत गाभारा, गर्भगृह अतिशय छोटे. सर्वांचं दर्शन तिथून तर होऊ शकत नाही. बरोबर. हं. करेक्ट आहे.
पण इच्छा असते की मला जायचंय देवीच्या पायाला हात हा, लावायला. ती वेळ आहे ना. ज्या भक्तांना आज जायचे त्यांना सकाळची वेळ आहे. हं. आणि आमचा प्रयत्नही चालू आहे की सर्वांना दर्शन तिथूनच व्हावं. यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करतोयच. बरं. न्यायालयाच्या मार्गातून प्रयत्न करतोयच की बाबा सर्वांचं दर्शन तिथूनच व्हावं. हं. जसं पंढरपूरला आपण गेलो की पांडुरंगाच्या पायावर जाऊन दर्शन करतो. हं. तसाच आमचा प्रयत्न चालू आहे की सर्वांचं दर्शन तिथूनच व्हावं. हं, हं. कारण मंदिर थोडंसं आपलं कंजेस्टेड पण आहे, आता बरोबर. गर्भगृह छोटा आहे. हं. त्यातून काय मार्ग काढता येईल का? सर्व हं. भक्तांना कसं समाधान देता येईल? हं, हं. त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्राभरातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं ज्यावेळी भाविक येतात, हं. त्यांची कशी व्यवस्था आहे? राहण्याची काही व्यवस्था आहे किंवा आता सध्या तरी शासनामार्फत किंवा देवस्थानमार्फत कुठली सोय नाही. हं. तिथं हॉटेल्स आहेत. काही लोकं मग ते शॉप्समध्ये थांबतात. काही गावातल्या घरी म्हणजे होमस्टे वगैरे आहे. अशा ठिकाणी थांबतात. ओके. विश्रामगृह वगैरे नाही, याच्याकडनं नाही अजून. अद्याप तरी त्याची सोय नाही. तसं काही नियोजन आहे पुढं? हो, आहे. कारण की खाजगी भक्तांसाठी एखादं भक्त निवास वगैरे भक्तनिवास. असो, पंढरपूरला किंवा तुळजापूरला जसे आहेत, तशा पद्धतीने व्हावं असं चालू आहे. बरोबर. आता जसं तुम्ही म्हणलं, की सगळ्या देशभर बाहेरची पण काही लोकं जोडली गेलेत. ऑनलाईन पण दर्शन होतं हल्ली हो, हो. सगळ्याचं. हं. तिथनंही लोकं जोडली जातात. ही जी लोकं ज्यावेळी येतात किंवा वर्षानुवर्ष म्हणजे कुठलं तुम्ही सांगितलं पौष हा महिन्यातली जी पौर्णिमा यात्रा असते. हां. यात्रा असते, त्यावेळी यात्रा असते. हा दिवस तर महत्त्वाचा आहे की. पण बाकी इतर दिवशी तितकीच गर्दी असते. म्हणजे तेवढ्याच हो. आता काय झालंय, पूर्वी फक्त दळणवळणाचं साधन नसल्यामुळे लोकं पौष महिन्यातच यायचे. हं. मग वर्षभर गर्दी कमी राहायची. हं. कारण रस्ताच नव्हता. हं. चालत लोकं म्हणजे फार कमी प्रमाणात यायचे. हं. आता गाडी फार पायरीपर्यंत येते, मंदिरापर्यंत येते. त्याच्यामुळं गर्दीचा ओघ वाढलाय. रस्ते व्यवस्थित झालेत आता भोरमार्गे, वायमार्गे. हं. 12ही महिने लोकं दर्शनासाठी येतात, की असा कुठला दिवस नाही की गर्दी नाही येत. रोज गर्दी असते. मंगळवार, शुक्रवार, रविवार, हं. अमावस्या, पौर्णिमा या दिवशी गर्दी असतेच. हं. नवरात्रामध्ये एक खूप मोठी गर्दी असते. बरं. हं. नवरात्रोत्सव एक फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हं, हं. भाविक येतात आणि तुम्हाला भेटतात, हं. की आम्हाला हे सांगायचं आहे, की आम्हाला हे म्हणायचं आहे. त्यांचे तुम्ही सांगितलंच, की अनुभव वेगवेगळे आहेत हो, प्रत्येकाचे. हो. नावं कोणाची घेता येणार नाहीत आपल्याला नाही, त्या बरोबर म्हणण्यात. आहे ना. हां. पण अनुभव प्रत्येकाचे वेगळे आहेत. तसं तुम्हाला मगाशी विचारता राहून गेले, की स्वप्नाबद्दल आपण बोलत होतो मगाशी. ओके. असं असं काही घडलं होतं का, की माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पूर्वी साधारण एक 20-25 वर्षापूर्वी आम्ही मंदिरात झोपायला असायचो. सुरक्षा म्हणून आपलं मंदिराची झोपायला असायचो. रात्री झोपताना मला स्वप्न पडलं होतं. बरं, हां, की आत्ता देवीची जी मूळ मूर्ती आहे, ती मूळ मूर्ती तशी नव्हती. बरं. हां, तुम्ही सप्तशृंगी देवीसाठी शेंदूर काढलेला पाहिलाय बघा. हो, हो. त्याच्यापूर्वी आपली देवीची मूर्ती तशीच होती. फक्त चेहरा दिसायचा. बाकी सगळं सपाट झालेलं होतं. कारण देवीला प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमेला शेंदूर लावला जातो. हं. तर तो लावून शेंदूर एवढा वाढला होता, की मूर्तीचा फक्त चेहरा दिसायचा. ओके. हां, त्या स्वप्नात असताना मला असं दिसलं, की देवीची मूर्ती आत वेगळी आहे आणि वरून वेगळी. बरं. मग सकाळी उठल्यानंतर जर पाहिलं, तर देवीच्या अंगावरचा शेंदूर निघाला होता. बरं. मग पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही उत्सुकतेपोटी आपलं ते काढत गेलो शेंदूर हं, देवीच्या अंगावर. हं. काढल्यानंतर असं लक्षात आलं, की वरची मूर्ती वेगळी आणि देवीची मूळ मूर्ती खूप वेगळी आहे. मूळ देवीची मूर्ती जी आहे ना, खूप प्रसन्न आहे. त्याचं दर्शन झालं पहिल्यांदा त्यावेळेस आम्हाला. आणि हे देवीनेच दिलेलं साक्षात्कार आहे बरं. म्हणजे अद्यापर्यंत आम्हाला कोणालाही माहीत नव्हतं. हं, हं, हं. हं. म्हणजे तुमच्या स्वप्नात आलं आणि मग सकाळी हो. तुम्ही तो प्रयोग केलाय. हां. नाही, ते ऑटोमॅटिक निघालं पण हां, ते. हां, हां. मूळ मूर्तीपासून जो शेंदूर सोडला गेला आणि मग आत मूर्ती वेगळीच होती. त्यात जुनाही फोटो आणि नवीन फोटो हं. दोन्ही माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला दाखवीन एके वेळी. हां, नक्कीच. हां. आपण आपल्या प्रेक्षकांसाठी पण टाकू तो. हो, हो. त्यावेळी डोळ्यात पाणी आलं असेल तुमच्यात सगळं. म्हणजे माझं मलाच समजत नव्हतं, की आपण स्वप्नात आहे का परत सत्यात उतरलोय किंवा आपण काय करतोय. स्वप्नातनं तर आपण उठलोय. मग बघतोय तर मूर्ती आहे अशीच. हं, हं, हं. मग नंतर पूजा झाल्यानंतर आम्ही ते पाहिलं, की जिथं शेंदूर पडला होता. हं, हं. त्याच्यानंतर ते काढायचा प्रयत्न केला. साधारण 50 किलोची एक गोण भरली होती शेंदूर देवीच्या अंगावर. हो. हां, एवढा शेंदूर होता. एवढा शेंदूर. त्याला चमत्कार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? चमत्कारच म्हणावं लागेल ना. हे जर नसतं स्वप्नात आलं किंवा नसतं दिसलं, तर आज तसं अद्यापपर्यंत कोणाच्याही लक्षात आलं नसतं. तसंच राहिलं असतं ते. हं. मी म्हणलं ना, की तुम्ही त्या पवित्र वातावरणात असल्यानंतर तुम्हाला स्वप्न पण पवित्र पडतात आणि सत्याची पडतात. प्रश्नच नाही ना. तसं तुमच्या विचारच तसे पवित्र असले, की मग स्वप्नही तशीच आहेत. आणि तिथं मंदिर परिसरात असल्यानंतर किंवा देवीच्या सानिध्यात असल्यानंतर तुमच्या डोक्यात चुकीचे विचार किंवा येणारच नाही. इतर कुठले विचार येऊ शकत नाही. कारण तिथे गेल्यानंतर शांतच होतं. डोकंही शांत होतं, शरीरही शांत होतं, विचारही शांत होतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला इतकं सगळे 12-15 पिढ्या हं. देवीची पूजा करताय. सगळं पूर्वजन्माचं संचित आहे. पूर्वजन्मानं सगळं आलंय. कारण हे तितकं सोपं नाही. म्हणजे
24 तास वाहून घेणं, 12 महिने वाहून घेणं. प्रश्नच नाही. मी म्हटलं ना, मला मी स्वतःला भाग्यवानच समजतो ना. या कुळात जन्म होणं आणि देवीच्या पूजेचा मान मिळणं हं. खूप मोठे भाग्यवान लक्षण पण येते. तुम्ही 24 तास तिथं आहातच. हो. पण कधी असं वाटलं का, की म्हणजे कधीतरी मनात विषय आला का, की बाबा बाहेरच्या जगात फार सुंदर काहीतरी आहे. मस्त मध्ये आय-टीत राहावं, आय-टी क्षेत्रात जावं, हे सगळं थांबवून कुठेतरी चांगला जॉब करावा असं कधी? सुरुवातीला वाटायचं ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ना, हां, त्यावेळी वाटायचं. पण ज्यावेळी देवीच्या सेवेकडे वळलो, त्यावेळेस हेच सगळ्यात मोठं समाधान आहे. समाधान आहे. कारण आज तिथं सर्वसामान्य येऊ द्या, कुठलाही मोठा नोकरदार येऊ द्या, हं, आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, सरकारी कोणी येऊ दे. हं. देवीच्या चरणावर नतमस्तक होतोयस. होय, बरोबर आहे. अजून काय पाहिजे तिथं? आणि तिथले तुम्ही सेवेकरी आहात. हो. आणि तिथं पूजेचा मान आपला आहे, हे काही कमी आहे का भाग्याचं लक्षण? मला तुमच्या वैयक्तिक स्वभावाबद्दल विचारायचं आहे, की फार मृदू बोलणं आणि इतकं शांतपणे राहणं स्वभावात म्हणजे माणसांचा स्वभाव तसा नाही. हल्ली हल्ली बघितली छोट्या-छोट्या गोष्टीवरनं हं. चिड होते, छोट्या-छोट्या गोष्टीवरनं वाद होतोय. पण तुम्हाला कधीही बघा, तुम्ही फार संयम आणि शांततेत सगळं सांगत असता, बोलत असता. हे एक देवीचीच कृपा किंवा दैवी शक्ती म्हणा आणि आई-वडिलांचे संस्कार. कारण ते संस्कार खूप घडवलेत माझ्यावर आई-वडिलांना. कधीही कोणाला उलट बोलायचं नाही. उद्धटपणे कोणाशी वागायचं नाही. शिवी तर कधीच नाही आमच्या म्हणजे तोंडात. म्हणजे कोणाचीच नसते. हां. हं, हं, हं. म्हणजे हे देवीची कृपा किंवा आई-वडिलांचे संस्कार हं. आमचं कॉलेजला असताना असंच होतं? हो, कॉलेजला असताना एवढं मी सेवेकडे नव्हतो ना. हां, हां. हां. कारण मित्रमंडळींच्या मध्ये असताना थोडंफार इकडे-तिकडे व्हायचं. पण ज्यावेळेस सेवेकडे वळलो, त्यावेळेस तेव्हापासून हे सगळ्या गोष्टी आमच्यापासून दूरच गेल्या. बरं. आणि एक स्वतःचं स्वतःवर घातलेलं बंधन असतं किंवा एक आपण म्हणतो ना, एक मर्यादा पुरुषोत्तम आपण हं. श्रीराम जसं म्हणतो, की स्वतःवर बंधन असावे लागतं काहीतरी. बरोबर. आपण ज्या सेवेत आहोत, आज लाखो लोकं आपल्याला बघणारे असतात, भेटणारे असतात. आपलं वागणं तसं असलं पाहिजे ना. आपलं बरोबर. आचरण तसं असायला हवं. बरोबर. तरच लोकं आपल्यापुढे येतील, बोलतील, भेटतील. तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागत असाल, लोकांशी चुकीची उत्तरं देत असाल, उद्धटपणे वागत असाल, लोकं तुमच्याजवळ येणार नाहीत ना. अगदी खरं आहे. कशासाठी येतील मग? ते म्हणतात, "आम्ही तुम्हाला भेटून जर आम्हाला काही समाधान मिळत नसेल, तर आम्ही तुमच्याकडे यायचं कशासाठी?" आमच्याकडे येतात म्हणजे काय, आपण खूप मोठे आहोत असं नाही, ते देवीमुळे आपल्याकडे येतात. आज तिचं स्थान खूप मोठं आहे. तिचे आपण सेवक आहोत. तिच्यामुळं आपल्याकडे लोकं येतात. आपण ते लोकांचा गैरफायदा घ्यायचा नाही मग किंवा त्यांना दुरुत्तरं देऊन किंवा चुकीची उत्तरं देऊन, त्यांची मनं दुखावून, शेवटी देवी आपल्याला बघत असते ना, माझ्यामुळे तुझ्याकडे आलेत. तुझ्यामुळे ते तुझ्याकडे आले नाहीत. बरोबर. तू मोठा नाहीस, माझ्यामुळे तू मोठा आहेस. त्या देवीमुळेच आपण मोठं आहोत. तर आपल्याला कोण विचारलं असतं? आज तुम्ही मला भेटला. देवीचीच कृपा आहे. होय. त्या देवीमुळेच आपण भेटलो. मी एक सोमनाथ क्षीरसागर म्हणजे कोण आहे? काहीच नाही. एक काळोबाईची पुजारी सोमनाथ क्षीरसागर म्हटलं की त्याच्यामागे वलय आहे. अगदी खरं आहे. हं. असं म्हटलं जातं, की देवाची पूजा केल्यानंतर माणसाचे गुण सगळे दैवी होऊन जातात. प्रश्नच नाही. होतातच. अनुभव आहे. मला त्याच अनुभवाबद्दल विचारायचं आहे, की तुम्ही मार्गदर्शन पण करता लोकांना. हो, हो. तर ते कसं सुचतं किंवा काय आशीर्वाद देतो? खरं सांगू का, ज्यावेळेस त्या त्या स्थानावरच जातो ना आम्ही, त्यावेळेसच हे सगळं डोक्यात येतं. आत्ता आपण इकडं आहोत ना, त्याबद्दल काही नाही. तुम्ही आता काही विचारलं तरी जास्त काही मी बोलू शकणार नाही. पण त्या स्थानावर असेल, गादीवर असेल तरच त्या गोष्टी सुचतात. म्हणजे ही दैवी शक्ती बरोबर. कोणी काही म्हणो किंवा काय, परंतु ते एक स्थान महात्म्य असतं. त्या स्थान महात्म्याबद्दल एक थोडंसं मी हं. सांगेन तुम्हाला. हां. देवीला 52 चेड्यांची मालकीण बोलली जाते. 52? चेड्यांची. बरं. हां. तर त्याची एक कथा आहे. हां. हां. कारण पूर्वी ज्यावेळी नवनाथांनं शाबरी विद्येची निर्मिती केली. हं. शाबरी विद्या सिद्ध झाली का नाही हे पाहण्यासाठी देवानं नवनाथांची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. बरं. खरोखर शाबरी विद्या प्राप्त झाली आहे का? म्हणून मग देवीनं एक वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं आणि एका जंगलात ज्यावेळेस नवनाथ जात होते त्या रस्त्यावर झोपली. नाथ जात असताना मग त्यांचा पाय लागला देवीला. देवी त्यांच्यावर चिडली. हां. दोघांचे शाब्दिक वादविवाद झाले. हे देवी म्हणजे वृद्ध स्त्री म्हणली, "माझ्याशी युद्ध कर मग. तुला एवढीच जर हे आहे कुंकुमी."
त्यांनी ते आव्हान स्वीकारलं. दोघांच्या मध्ये युद्ध झालं. मग नवनाथांना एक दिवशी बाण मारला. ते मूर्छास्त्र म्हटलं जातं त्याला. ते देवीला लागलं गेलं. देवीला भोळ आली आणि देवी खाली पडली. बरं. हां. मग ते सगळे घाबरले. देव पण घाबरले, सगळेच घाबरले. देवी मूळ रूपात आली त्याच्यानंतर. हां. मग ज्यावेळेस सगळे देवगण भगवान शंकरांच्याकडे गेले, की असा-असा प्रकार झाला. आता ही शेवटी त्यांचीच लीला होती बरं का. मग भगवान शंकरांना ते त्यांच्या कमंडलूमधून जे पाणी होतं, ते देवीच्या अंगावर शिंपडलं. मग देवी जागृत झाली पुन्हा. पण ते पाणी जिथं-जिथं पडलं, हं. पूर्ण गडावर पडलं, बरं. मांडर गडावर. म्हणून तिथली ती माती, दगड, गोटे हे सगळे जागृत झाले. म्हणून तिला ती 52 चेडींची मालकीण म्हटलं जातं. ओके. हां. कारण ते सगळंच जागृत झालं ना देवीच्या बरोबर. आणि देवी मूर्छित असताना ज्यावेळेस ते पाणी देवीवर पडलं, हां. त्याच्याबरोबर ते इतर गोटे, दगड, माती याच्यावर पडलं. म्हणून ती भूमी अतिशय पवित्र आहे. त्याचं पावित्र्य तेवढं राखायला हवं. राखायलाच पाहिजे आपल्या सर्वांना. आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर झाडांना काही बांधलेलं दिसतं हं. किंवा झाडाला काही ठोकलेलं दिसतं. हा काय प्रकार आहे? हे अलीकडच्या काळात वाढलेला खूप प्रकार आहे मोठा. कारण पूर्वी असा काही एवढा प्रकार नव्हता. परंतु आजकालच्या काळात हे बाहेरचे लोकं येणारे भक्तगण, ते चिठ्ठ्या लिही, खेळे ठोक, हे असे प्रकार करतात. परंतु असा प्रकार इथले कोणी पुजारी किंवा देवीचे सेवेकरी असं कोणी काही करत नाही. बाहेरचीच भक्त किंवा असे चुकीचे काही कर्मकांड करणारे लोकं असतात, तेच करत असतात बऱ्यापैकी. त्याला काही तसा अर्थ नाही. म्हणजे काहीच नाही. असं करू पण नये. करू नये. दुसऱ्यांचं वाईट करून तुमचं चांगलं होणारच नाही ना. शेवटी आपण सगळे परमेश्वराचीच लेकरं आहोत. जसं तुमचा जन्म आहे तसाच माझा जन्म आहे. हं. तुमचं रक्त आहे तसंच माझं रक्त आहे. हं. तुम्ही माझं वाईट करून किंवा मी तुमचं वाईट करून तुमचं चांगलं होणार नाही किंवा माझं चांगलं होणार नाही. बरोबर. शेवटी हिशोब सगळ्यात वर तर आहे. हिशोब सगळ्यांना द्यावाच लागतो. घ्यावंच लागतं ना. तुमची कर्म महत्त्वाची आहेत ना. हं. तुमची नीतिमत्ता महत्त्वाची आहे. हं. शेवटी ₹4 लालसेपोटी तुम्ही इतरांचं वाईट करायला जाल. हिशोब तर आहेच ना शेवटी. अगदी खरं आहे. आणि हे जर पाळलं लोकांनी, समाधान आहे. आजकाल काय झालंय, पूर्वी लोकांच्याकडे पैसा नव्हता, पण लोकं सुखी होती, समाधानी होती. आता पैसा झालाय परंतु सुख नाही. सुख नसण्याची कारणं पण ही आहेत, की मी त्याच्यापेक्षा कसा मोठा होईन. हं. त्याच्यापेक्षा माझ्याकडे कसे पैसे जास्त येतील. असूया. जेलसी, हं. जळणे किंवा कंपॅरिझन जे म्हणतो आपण, प्रतिस्पर्धा. मग त्याच्याकडे गाडी, मग त्यापेक्षा भारी गाडी माझी पाहिजे. ह्या स्पर्धेपोटी लोकं आज दुःखी जास्त आहेत. त्याच्यात संपतंय की आयुष्य. हा संपलं ना. बऱ्याच लोकांचं आयुष्य संपलं ना. कोर्ट कचेरी, वादविवाद. एक-एक फुटासाठी, एक-एक गुंठ्यासाठी लोकं आज एकमेकाच्या जीवावर उठले. शेवटी सगळं इथंच राहणार आहे ना. घेऊन तर कोणी काही जाणार नाही. बरोबर. पैसा, अडका, जमीन, प्रॉपर्टी, घर, गाडी, बंगला. हं. शेवटी सर्वांना वरच जायचं. पण आहे तो पण माझं-माझं करायचं. अंथरुणावर पडल्यावर कशाचा उपयोग आहे? हो. मग आहे तोपर्यंत तुम्ही सुखा-समाधानात जगा. लोकांशी प्रेमानं वागा. प्रेमानं जग जिंका. बरोबर. आपला विषय देवीचा चाललाय आणि तुम्ही भक्त आहात, पुजारी आहात. त्यामुळे हा ओघानं सगळा विषय येतोय. बरोबर. अ, भक्तांनी येताना काय गोष्टी आणायला हव्यात? कारण जसं तुम्ही म्हणला, की बाकी बाहेरचे सांगणारे खूप आहेत. हे लागतं, ते लागतं. काहीच नाही बरं का. हे अलीकडे खूप हा प्रकार वाढलेला आहे. हं. देवीला भाजी-भाकरी, पुरणपोळीचा नैवेद्यच. ओटी भरणे. आता ओटी पण भरायचे पूर्वी जसं आपण ओटी भरायचो देवतेची हं. कुठल्याही, त्याचा प्रकार खूप कमी झालाय. हं. इन्स्टंट लोकांना पाहिजे. रेडीमेड ओटी मिळते. नारळ, एक छोटासा खण मिळतो. पण हे शास्त्रसिद्ध नाही बरं का ह्या गोष्टी. बरं. ओटी भरायची असेल तर आपल्या कुलदैवताची, कुलदेवीची, त्याला काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्याच प्रमाणे करावं पाहिजे. नारळ असावा, बरं. ब्लाउज पीस असावा, त्याच्यात तांदूळ किंवा गहू असावेत, हळकुंड, खारीक, खोबरं, सुपारी, बदाम, पानाचा विडा, हां, ह्या सगळ्या गोष्टी असाव्यात. बांगड्या, हं. हे सौभाग्याच्या गोष्टी आहेत. कुठलीही महिला किंवा स्त्री एका देवीकडं काहीतरी मागत असते. हो. आपल्या कुटुंबासाठी, पतीसाठी. बरोबर. हां. तर ते मागताना किंवा करताना परिपूर्ण असावं कुठल्या गोष्टी. हं. तरच देव पण आपल्याला परिपूर्ण देत असतो ना. हं. अगदी खरं आहे.
ते मनातनं आलं पाहिजे सगळं. हां, इथून आलं पाहिजे. भक्ती ही इथून निर्माण होते. कोणीतरी सांगून किंवा याच्यातून नाही ते होत. अगदी खरं आहे. आणि तुमच्यात म्हणजे मगाशी मी प्रश्न विचारला, की तुमच्यात काय परिवर्तन झालं? तर ते दिसतंय. समोर स्वभावानुसार दिसतंय. कारण तुम्ही इथून सगळं केलंय आणि पिढ्यानपिढ्या जरी प्रश्नच चालत आलं नाही. असलं, तरी ते तुमच्यावर थोपवलेलं नाही. तुम्ही इथून केलंय आणि आत्मीयतेने केलं तरच ती भक्ती देवापर्यंत पोहोचते. वर-वर केलं तर काहीच पोहोचत नाही बरं का. एक औपचारिकता म्हणून करणं हां. आणि मनापासून करणं खूप फरक आहे. तुम्ही आत्मीयतेनं करा, झटपट देवापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटपट रिझल्ट तुम्हाला मिळेल. जसं म्हणतो ना इन्स्टंट आपण हं, तसं. हं, हं. तर तुम्ही औपचारिकता करायची म्हणून पूजा केली. घरचं सुद्धा आपण पूजा करताना बघा. हं, पटदिशी घेतलं पाणी ओतलं देवांच्या अंगावर, अंबाळले, बसवले की चाललो. ह्याचा हं. फोन आला, त्याचा फोन आला, ह्याचा फोन घे, त्याचा फोन घे. पूजा करताना तरी कमीत कमी 24 तासातले तुम्ही 10-15 मिनिटं, अर्धा तास ते देवासाठी हं, काढा. आपण देवासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःसाठी काढा असं म्हणणं आहे हं. माझं. कारण त्याचा जो आनंद तुम्हाला दिवसभर मिळणार आहे ना, तो तुम्ही कशाने मिळवू शकणार नाही बरं का. किती बरं. रुपये खर्च करा. ओके. एक आत्मिक समाधान जे म्हणतो ना, तुम्ही आतून खुश झाला ना, की तुम्ही दिवसभर खुश राहणार बरं का. बरोबर. असं तुम्हाला कुणी किती हसवू द्या, तुम्ही मोबाईल बघा, टीव्ही बघा, पिक्चर बघा. त्याचं समाधान आणि तुमचं आत्मिक समाधान खूप फरक असणार त्याच्यात. हं. म्हणून तर लोकांची धावपळ, पळापळ त्यासाठीच सुरू आहे. म्हणजे हं. ॲक्चुअल कळेना झालं लोकांना, की आपल्याला काय हवंय? हेच लोकांना अजून समजेना. नक्की काय मिळवायचं आपल्याला? हं. फक्त स्पर्धा. एकमेकाच्या पुढे जाणं. ध्येय कोणाचंच कोणाला माहीत नाही काय आहे ते. काय मिळवायचं आणि काय गमवायचं आपल्याला. हं, हं, हं. परंतु बरेचसं काही मिळवण्याच्या नादात आपण बरचसं काही गमवत पण असतो. ओके. पैसा कमवण्याच्या नादात कुटुंब विसरतो, हो. मुलं विसरतो. अगदी खरं आहे. हे जे म्हणतात ना, की अध्यात्मात पडल्यानंतरच माणसाला शहाणपण येतं. प्रश्नच नाही बरं का. मी कॉलेजला होतो त्यावेळेस असं अजिबात नव्हतं. बरं. ज्यावेळेस देवीच्या सेवेकडे वळलो, म्हणजे देवीनंच वळून घेतलं. हं. त्याच्यानंतरच हे बदल झाले माझ्यात सुद्धा. हां, पूर्वी घरचे संस्कार होते, ग्रंथ वाचन, वडिलांचं ते असायचंच. हं. हा महिना आला हा ग्रंथ लावायचा, तो महिना आला तो ग्रंथ लावायचा, वाचायचं. हं, सकाळी हं. पूजापाठ किंवा जे स्तोत्र, मंत्र हे सगळं ते वडील वडील घ्यायचेच हं, हं. किंवा जप करणे ओके. आणि याच्यात खूप सामर्थ्य आहे बरं का. जपात. आजकाल हा बाजारपणा वाढलाय ना, हां. हे काहीच नाही बरं का. बरं. तुम्हाला आत्मिक समाधान हवं असेल, मंत्र करा, साधना करा, जप करा. प्रचंड एनर्जी आहे त्याच्यात. हं. आणि देवीचे जे मंत्र आहेत, हे आज कुणालाच माहीत नाहीत. देवीचे मंत्र कुठले आहेत? जप कुठले आहेत? ते कसे करणार म्हणजे कळायला तर नाही, पाहिजे. जे शिष्य असतात ना, हां. देवीच्या आमच्या पुजाऱ्यांच्याकडून जे दीक्षा घेतात, त्यांना ते देतो ना आम्ही ते मंत्र. ओके. हां, त्या मंत्रानं काय फरक तुम्ही म्हटला, की खूप ताकद आहे. काय फरक पडतो? प्रचंड एनर्जी. तुम्ही एकदा अनुभव घ्या. तुमचं एखादं काम सांगा. त्या मंत्राच्या सामर्थ्याने किती तुम्हाला फरक पडतोय, किती अनुभव येतोय, ते बघा. तुम्ही स्वतः अनुभव घ्या. इतरांना सांगण्यापेक्षा आपण स्वतः अनुभव घ्या एकदा. नक्की. हं. पूर्वी ती एक आख्यायिका सांगायची राहिली हां. तुम्हाला. पौष पौर्णिमेला देवीची पालखी गावामधून हं. रात्री 10 वाजता निघते. बरं. छबिना निघतो, हं. देवीची पालखी छबिना निघतो. हजारो लोकं देवीच्या पालखीबरोबर असतात. पालखी बरोबर 12 वाजता मंदिरात येते. बरं. आता गर्दी खूप वाढल्यामुळं थोडासा वेळ होतो गर्दीच्या ह्याच्यामुळे. परंतु पूर्वी 12 वाजता पालखी बरोबर मंदिरात हं. यायची. आणि पालखी मंदिरात आली, की मंदिराच्या समोर एक चाफ्याचं झाड होतं. बरं. पिवळा चाफा आणि तो देवीच्या पूजेला रोज जायचा. ओके. हं. इकडे पालखी मंदिरात आली, की त्या झाडावर सर्प निघायचं. बरं. हे अनेक वर्षापासून असं चालू होतं ना, अजूनही आहे. ओके. हं. ज्यावेळेस पालखी मंदिरात प्रवेश करते, त्यावेळेस कुठे ना कुठेतरी सर्प निघतोच. पूर्वी त्या चाफ्याच्या झाडावरच निघायचा. त्यानंतर एक गाणं पण होतं बघा, हं. चाफ्याच्या झाडावरती काळू घेळती चोखा. हां, अजूनही येतो? अजूनही आहे. पालखी आली, की कुठे ना कुठेतरी सर्प निघतो. कालांतराने ते झाड वटलं, हां. नष्ट झालं, पण अजून परिसरात कुठेतरी निघतंच. आता मी एकदा स्वतः पाहिलेलं आहे, की ते सिंह मंदिराच्या देवीसमोरच बघा सिंह आहे. हो, हो. ते सिंहाजवळच ते सर्प निघाला.
पण निघाल्यानंतर येताना सर्वजण पाहतात. हां. तो जातो कुठे हे अजूनही कोणाला माहीत नाही. म्हणजे आमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवावरून तरी मी सांगतोय, हं, हं, हं. की आलेलं मीही पाहिले बऱ्याच वेळा. पण ते जातो कुठे हे अजूनही कोणी सांगू शकत नाही. असे बरेच चमत्कार आहेत. हो. पण शेवटी ठरतं की विश्वासावर तुमचा किती विश्वास आहे. प्रश्नच नाही ना. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग असतो ना. आता माझा विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे. बरोबर. हं. खरं तर ही चर्चा अजून खूप वाढणार आहे, खूप मोठी होणार आहे. म्हणजे आता आपण देवीचा अजून इतिहास थोडासाच सांगितलाय. काहीच नाही अजून. अजून हां, काहीच हां. नाही सांगितलेलं. अ, वाचायचं असेल तर असं काय साहित्य उपलब्ध आहे का? किंवा देवीचा इतिहास, देवी तिथं स्थापन कशी झाली? नाही, असं लिखित स्वरूपात साहित्य कुठंच नाही. बरं. आता आपलाही प्रयत्न चालला होता हो. पाठीमागे हे लिखित स्वरूपात घ्यायचं. हं, हं. तसं आपण आता सुरू करूया. हं. करूया नक्की. भक्तांसाठी हे कुठेतरी असावं. बरोबर. देवीचे स्तोत्र, हं, हं, मंत्र हं. किंवा आता अलीकडेच बघा 11 मंगळवारचं व्रत चालू केले. हो. बऱ्याचशा भगिनींना ते करतात. परंतु ते कसं करायचं काय हे काय अजून आहे एक ते 11 मंगळवार? हं. 11 मंगळवारचं व्रत काय? 11 मंगळवार आपलं एखादी तुमची मनोकामना असेल, इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी, कामना पूर्ण होण्यासाठी ते 11 मंगळवारचे उपवास करायचे असतात. हं. हं. देवीचे मंत्र आहेत. ते मंत्र मग ते बोलायचे. 11व्या मंगळवारी त्याचं उद्यापन करायचं. बरं. देव बऱ्याचशा लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे बरं का. श्रद्धेनं ज्यांनी केलंय. हां. बऱ्याचशा लोकांचे फोन आलेत आम्हाला, की हे आमचं काम असं-असं नडलं होतं, पण हे झालं. चालू केलं आणि आम्हाला अनुभव आला. एनर्जीच मिळते ना त्यात मग प्रश्नच त्यामुळे. नाही. तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जीतून तिकडे गेला ना, हे एक माध्यम असतं बरं हं. का. आपण देवापर्यंत जायचं म्हणलं, की खरं हां, हे माध्यम असतं. तुम्ही आतून स्ट्राँग होता. हे म्हणजे महत्वाचं वाक्य आहे. हां, कारण मंत्र म्हणजे देव नव्हे, तर देवापर्यंत जाण्याचं माध्यम आहे. माध्यम असतं आणि मग त्यातून तुम्ही आतून स्ट्राँग होता. तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, की नाही मी हे काम करू शकतो आता. का तर मला देवाची साथ आहे. हं. मग ते काम परिपूर्ण होतं. आता हे जे मंत्र तुम्ही म्हटलं, की सगळ्यांसाठी उपलब्धच नाहीत म्हणजे लिखित नाही, स्वरूपात किंवा नाही. काय. हां. ते तुम्ही काही मुख्य पुजारी आहात म्हणून तुमच्यापर्यंत ते आलेत. ते हो. आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं असेल. होत जाणार ना, ते जनरेशननं ते पुढे जाणारच की. ओके. हां. जनरेशनने ते पुढे जाणारच की. आता जसं आमच्या वडिलांनी आम्हाला काय सांगितलं, हां. आजोबांना सांगितलं, ते आम्ही आमच्या मुलांना देणार. ते पुढे-पुढे चालत राहील असंच. पण ते सगळ्या कारण भाविकांसाठी याचा बाजार होऊ नये. बरोबर. कारण देवीचे जे बीज मंत्र आहे, गुरुमंत्र आहेत, हे सरसकट वाटप तर करू शकत नाही ना. हं, हं. हं. खरोखर जो ज्ञानी आहे, त्याचा वापर योग्य करेल, अशाच लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे ना. बरोबर. देवीचा इतिहास, साहित्य हे सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हं. परंतु जे देवीचे मंत्र आहेत, खरोखर त्याचा वापर होणं गरजेचं आहे चांगल्या गोष्टींसाठी. बरं ह्या मंत्राचा वापर आता हे बोला. जे लोकं देवीच्या अंगात येतो आपण, तुम्ही हो, पाहिलं असेल हो, हो, डोंगरावर हो. आल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या अंगात येतं. होय. हां, जे लोकं दीक्षा घेतात, त्याला आपण ज्ञानमाळ म्हणतो किंवा तिची स्थापना करणे म्हणतो. बरं. अशा लोकांनाच ते आम्ही ते मंत्र देतो, की जेणेकरून ते पुढं-पुढं ते त्याची साधना करतील, जप करतील. ओके. हं, बीज मंत्र असा त्याचा उच्चार आहे. हं. तुम्ही म्हणला. अ, याचा पॉझिटिव्ह पण परिणाम होतो, निगेटिव्ह पण परिणाम होतो? वापर कसा होतो? नाही वापर चांगल्या गोष्टी केल्या तर चांगलाच होतो. पण मंत्र चुकीचा वापर केला तर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतोच. हा चांगल्यासाठीच असतो. मंत्र हे चांगल्यासाठीच असतात. बरोबर. ते वापर करण्याच्या ह्याच्यावर अवलंबून असतं, त्याच्या नीतिमत्तेवर. हं. हं. दुसऱ्याचं वाईट व्हावं याच्यासाठी वापरू नये. बरोबर आहे ना? हं. कारण ते परत हं. आपल्याकडेच येणार आहे. प्रश्नच नाही. शेवटी तुम्ही फेडावं जे लागेल. द्याल तेच भोगावं लागणार तुम्हाला. फेडावं लागणार. अ, आपण देवीच्या इतिहासाबद्दल बोललो. हं. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो, तुमच्या प्रवासाबद्दल बोललो. बाकी सगळ्या तिथल्या परिसराबद्दल बोललो, भौतिक काय आहे. राहिला एक प्रश्न असा, की अ, यातनं मिळतं काय? भक्तगणांना त्यांची श्रद्धा असते ते पूर्ण होतं. एक पुजारी म्हणून तुम्हाला काय मिळालंय? एक समाधान असेल किंवा अन्य गोष्टी? मी एकच सांगेन, की आनंद मिळतो खूप. तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान, हास्य बघून जो आनंद मिळतो ना, तीच खूप मोठी आमच्यासाठी ही पॉलिसी. तीच आमची पुंजी आहे. हं. आज लाखो भक्त ओळखतात. होय. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रभर पूजेसाठी पण जाता म्हणजे हो, जात असतो. ती लोकांच्या ती घरी काय पद्धत असते? देवीची स्थापना किंवा काही वास्तुदोष असतील, घरचे काही दोष असतील किंवा बाहेरचे काही बाधा असेल,
ते निवारण करण्यासाठी मग भक्त बोलवतात, त्याप्रमाणे जातोच. ओके. महाराष्ट्रभर फिरलाय तुम्ही? देशभर जातो. बरं. पूर्ण भारतभर मी जातो. कधी असं आव्हान आलंय का, की बाबा काहीतरी घरची बाहेरची बाधा काहीतरी आणि ती काही निघता निघेना झाले, तुम्ही तिथं पोहोचलाय असं असं काय? कधीच झालेलं नाही. देवीच्या कृपेने ते निवारणच होतं. चांगल्या गोष्टी होतातच. कुठल्या प्रकारची बाधा असते ती? आता बघा, आपण म्हणतो बाहेरचं झपाटलेलं असतं. हो. त्यासाठी आता परवाचं एक उदाहरण बघा, हं, आता माझ्याकडे आले होते हं, नगर भागातले लोक आले होते, महिला होती ती. हं. त्यांना असं कोणीतरी छातीवर बसलेलं मोठ्या-मोठ्यानं ओरडायचं. तर ते तिथं उपाय केला, गडावर आले, झालं निवारण त्यांचं. बरं. दुसरं असं लातूरचे एक भक्त होते बघा. हं, हं. जवळ 2 ते 3 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. हं, डॉक्टरांना सांगितलं, आता उपाय आमचे संपलेले आहेत, तुम्ही घरी घेऊन जा. हं. तर त्यांच्या शेजारी एक महिला होत्या, मुंबईला राहत होती ती. ती म्हणली, आपण कळवाईला घेऊन जाऊ. त्यांना कळवाई तर माहीत नव्हती. तर त्यांना ते चादरामध्ये, चादर असते ना आपल्या, हं, हं, चादरमध्ये हं. त्यांना असं चौघांना उचललं आणि गडावर घेऊन आली होती. बरं. साधारण एक 20 वर्षापूर्वीची घटना आहे. हं, हं, देवीचा चमत्कार म्हणा हं. किंवा त्यांचं जगण्याचं आयुष्य बरं. एवढं असं म्हणा, की तिथं आल्यानंतर उपाय केला. 20 वर्ष झाली. ती व्यक्ती अजूनही जिवंत आहे. वाह! जी डॉक्टरना आशा सोडली होती. क्या बात है! आणि अशी अनेक असं उदाहरणं. असंख्य उदाहरणं आहेत अशी, की सांगता येणार नाहीत एवढी उदाहरणं. असे असंख्य अनुभव आलेत लोकांना, भक्तांना. पण ते श्रद्धेच्या मनापासून काही गोष्टी केल्या तर आहेत. नाहीतर माझं, माझं, माझं मला मिळावं म्हणून आपण मागे पळतो, देवीच्या मागे पळतो. हे चुकीचं आहे. हं, हं, तुमच्या प्रारब्धात आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. हं, हं. काही जोडपी पण नव्यानं तिकडे येत असतात. हो. त्यांची काय आख्यायिका, म्हणजे जोडप्यानी काय यावं असं काय? काळूबाई देवी ही अनेक भक्तांचं कुलदैवत आहे. लग्न झाल्यानंतर आपल्या कुलदेवीचं, कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी जायचं असतं. हं. हं. मग ते कुलधर्म कुलाचार करण्यासाठी लोकं बघा जेजुरीला जात असतात, हो. तुळजापूरला जातात. तसंच हे कळवायला जातात. ओके. आता आपण सगळ्या विषयाला स्पर्श केलाय. पण शेवटी वाटतं आता खरं तर ही तासनतास चर्चा चालत राहावी, चालत राहणार आहे. हं. आपण दुसरा भाग पण करायचा आहे. मी प्रेक्षकांना पण सांगू इच्छितोय, भाऊ आत्ता असे सफारीत वगैरे दिसतायत, पण त्यांचं एक रूपच वेगळं असतं. मी स्वतः बघितले तिथं. सोहळा वगैरे असं असतं आणि ते तेज आणि ते सगळं भारावून टाकणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे मी स्वतः अनुभवलं ते. आलो होतो. पुन्हा एकदा त्याच्यावर एक एपिसोड मस्तमध्ये करू. म्हणजे नक्की करूया. तुमच्या त्या नक्की करूया. सगळ्या पेहऱ्यावर आणि पुन्हा इतिहास सगळा घेऊ. तुम्ही म्हटलं जसं की लिखित स्वरूपात पण काही आपण करूया आपण, नक्की करूया. मांडायचा की प्रयत्न करू. ज्या भक्तांना माहीत नाही, देवीचा खरा इतिहास, हं, देवीची खरी माहिती, देवीचं स्थान, हं, कुठल्या वेळामध्ये देवीच्या दर्शनासाठी यायला पाहिजे, हं. हे सगळं आपण त्या पुस्तकामध्ये लिहू. बरोबर. नक्की तयार करूया. 12ही महिने दर्शनाला आलं तरी चालतं. हं, परंतु काही दिवशी लोकं विशेष अमावस्या म्हणा, हं, पौर्णिमा म्हणा, मंगळवार, हं, ह्या दिवशीच जास्त लोकं गर्दी करतात. का? हं. तर ते अनुभव पण आहे लोकांना तसा. बरोबर, एक पॉझिटिव्ह एनर्जी त्या दिवशी जास्त क्रिएट झालेली असते. बरोबर. हं. देवीच्या वातावरणात थांबल्यानं, हं, फिरल्यानं हं, आपण प्रदक्षिणा का मारतो? हं. त्याचंही कारण आहे. काय? देवीचे जे वेव्हज आहेत, हं. म्हणजे ऊर्जा, गर्भातनं निघणाऱ्या. देवीच्या गर्भातून निघणारी ऊर्जा आहे, चारी बाजूला पांगलेली असते. हां. ती प्रदक्षिणा मारताना आपण ती कॅच करायची असते. ओके. हां. नुसतंच वेडे मारायचं ह्याला अर्थ नसतो. तर तुम्हाला ती कॅच करता आली पाहिजे ऊर्जा. ओके. त्याची काही प्रोसेस आहे? मनापासून तुम्ही देवीला हाक मारा, वाह! बोला आणि तिच्याकडे एक लक्ष ठेवा. हं, नाहीतर प्रदक्षिणा मारताय आणि लक्ष घरच्या कामाकडं, ऑफिसकडं असं नाही चालत. हं. अगदी खरं आहे. आर्त भावनेने तुम्ही देवीला हाक मारा, तिथपर्यंत पोहोचा. डोंगरावरच आलं पाहिजे असं काही नाही. देवी घरीही तुम्हाला भेटेल. हं. पण ते इथून मनापासून झालं पाहिजे. वाह! असं कोण सांगत नाही खरं तर. असं म्हणतात की बाबा आमच्याकडे या आणि मग तुम्ही म्हणता इथे नाही, यायची. मनापासून तुम्ही देवीला हाक मारा. तुम्ही असाल तिथे देवी तुमच्यासाठी हजर असणार आहे. बरं आता काही घरी पण स्थापना केली जाते तिची, हं. देवीची. तर कसं कळतं की बाबा आता यांच्या घरी स्थापना असणार आहे किंवा यांनी करायला पाहिजे ते? ते देवीच्या अंगात आल्यानंतर ते जे अंगात येतं, ते सांगतो. मग त्याची एक प्रोसेस असते.
स्थापना कशी करायची ती. आणि मग कुणी ते आपण मंदिरात पण करतो त्याची विधी किंवा घरी जाऊन सुद्धा विधी करतो त्याची. हं. पण त्याची ती परीक्षा असते. म्हणजे ज्याच्या अंगात येतं, आता कुणीही असं येईल आणि नाचेल. बरोबर. हां, ती परीक्षा असते. त्या परीक्षेत पास झालं तरच मग ते पुढची प्रोसेस केली जाते. हं, 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 हं. म्हणजे कुणाची फसवणूक पण होऊ नये ह्याच्यातनं. हां, बरोबर आहे ना. शेवटी काही वेळेस ढोंग पण असू शकतं. होय. ते घरच्यांनाही कळलं पाहिजे खरं आहे, खोटं आहे. हं, आम्हालाही कळलं पाहिजे ते हं, खरोखरच अंगात येतंय का नाही. हं, हं, हं. मग त्याची परीक्षा घेतल्यानंतर मग ती पुढची प्रोसेस केली जाते. आता मला याला धरूनच शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे, की देवस्थान आपलं पवित्र आहे. त्याचं पावित्र्य लोकांनी राखलं पाहिजे आणि राखतायत देखील. हो, हो. तुमच्यासारखी लोकं पण आहेत तिथं सगळं वॉच करायला. अनेक ठिकाणी असं छोटी-मोठी बसवली जातात लोकांना किंवा छोट्या-मोठ्या ठिकाणी पूजा केली जाते बाहेरच्या ठिकाणी. मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या बाहेर नाही, हं. महाराष्ट्रभर हो, कुठेही हो, म्हणजे. हो. हो. तर तिथून वाचायला हवं बाबा ते म्हणजे काय तिथे करायला पाहिजे पूजा तशी? तुम्ही करायला पाहिजे मग कशासाठी? ते तुम्हाला डोंगरावर येता येत नाही म्हणून आपलं एक स्थान असावं म्हणून. हं. परंतु काही लोकांना याचा बाजार पण मांडलेला आहे होय. आता. पैसे कमवण्याचं साधन म्हणून पण काही लोकांना मंदिर बसवलेत, हं, देव मांडलेत. हां, ज्यांना खरोखरच देवीबद्दल आत्मीयता आहे, हं, रोज जाता येत नाही म्हणून इथं रोज ती सेवा व्हावी आपल्या हातून, म्हणूनही काही लोकं बसवतात. हं, परंतु काही लोकांना धंदा म्हणून ते पण केलेलं आहे. बाजार पण मांडलाय त्याचा. हं, म्हणजे लोकांच्या भावनेचाही बाजार मांडलेलाच आहे. हं. त्याच्यावर काय व्हायला हवं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे का काय आता आता बघून घे. काय आपण याच्या बाबतीत काय करणार? शेवटी लोकांना याच्या बाबतीत निर्णय घ्यायला पाहिजे ना, आपण कुठं जायचं आणि कोणाकडे गेलं पाहिजे. हं, शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा, भावनेचा प्रश्न असतो. बरोबर. त्याला आपण कोणी रोखू शकत नाही किंवा कायदा रोखू शकत नाही. हं. तुम्ही म्हटलाच मला इथंच जायचंय, तर तर त्याला काय? मी रोखू शकत नाही काय? शेवटी मूळ काय आहे? मूळ स्थान हं, आणि इतर ठिकाणचं हं. त्यात फरक आहे ना. बरोबर. मूळ ठिकाण ते डोंगरावर आहे, तिथं काय ऊर्जा आहे? ते अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही ना. होय. मग तिथे गेल्यानंतरच का फरक पडतो? हं, खरं आहे. नाही त्या स्थानाला विशेष महत्त्व आहे म्हणून तर नाही. तिथं ते मग सगळं. तिथं आल्यानंतर का फरक पडतो? हं, किंवा काय विधी केल्यानंतर अनुभव येतो लोकांना, फरक पडतो? जसं की लहान बाळ रडत असलं, की त्याची दृष्ट काढली, की बाळ राहतं बघा. हो. का राहतं? हां. त्याच्यामागे काहीतरी कारण असेल. होय. शास्त्रही आहे ना त्याच्यामागे काहीतरी. काय आहे कारण मग तुमच्या? ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण सगळं बरं. ह्या गोष्टीवर सगळं सविस्तर बोलू आपण. ओके. हां, की बाबा तिथे आल्यानंतर काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, आपली फसवणूक कशी होणार नाही, हं, हं, आपली लूट कशी होणार नाही. ह्या गोष्टीसाठी लोकांनाही सावध राहिलं पाहिजे, चौकस राहिलं पाहिजे. आपण ₹10 देताना 100 वेळा विचार करतो. हं. नाहीत्यांना आपण लाखो रुपये आपण हे करतो. बरोबर. अशा गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे लोकांनी. खरं आहे. अगदी खरं आहे. लुटणारी माणसं खूप आहेत. प्रश्नच नाही. हां. आपण किती आहारी जायचं, आपण किती वाहत हां. जायचं, हे ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. श्रद्धेचा अतिरेक झाला, की अंधश्रद्धा निर्माण होते. वाह! श्रद्धा किती असावी, हां. कुठपत असावी, हे ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. तो त्याचा अतिरेक झाला, की मग हे असे फायदे घेतात बघा. बरोबर. माणसं लुटायलाच थांबलेली आहेत. प्रश्नच नाही. त्यामुळं आपण पण बघितलं पाहिजे, की आपण कोणत्या ठिकाणी जात आहोत आणि कुठल्या माणसासोबत आहोत आपण, हे पण बघणं गरजेचं आहे. अ, भाऊंचा पुन्हा एक एपिसोड करायचा आहे भाऊ. मी 2 वर्ष तुमच्या ह्या एपिसोडची वाट बघत नक्की, होतो. नक्की. शेवटी बघा, योग आल्याशिवाय नाही किंवा देवीचा आदेश आल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही. नाही मी अख्खा अनुभव त्याचाच घेतलाय. 2 वर्ष मी तुमची वाट बघतोय. आपला दर महिन्याला फोन एखादा होतोच. होतो, होतो. पण आज तो योगायोग आलाय. दुसरा एपिसोड आणखी चांगला याच्यावर करू. नक्की मस्त करूया. करू. तुम्ही इथं आला त्याबद्दल खूप खूप आभार आणि प्रेक्षकांना पण हे सांगायचं आहे, की लुटणारे बरेच आहेत. चौकात-चौकात आपल्याला उभे आहेत लुटणारे. आपण भाऊनी जसं वाक्य वापरलं, की श्रद्धेचा अतिरेक झाला, की अंधश्रद्धा होते. लोकं लुटतात. तुम्हाला जर तिकडे जायचं असेल आणि भाऊंची भेट घ्यायची असेल, तर भाऊंच्या परवानगीनं मी खाली नंबर वगैरे टाकू शकतो तुमचा? काही हरकत नाही. हां. भाऊंचा नंबर टाकेन. जर जायचं असेल, पूजेबद्दल विचारायचं असेल, मंत्रबीजाबद्दल विचारायचं असेल किंवा देवीच्या जे काही दर्शन चालतं ते कधी, कसं, कुठं, काय चालतं याच्याबद्दल विचारायचं असेल, तर तुम्ही थेट भाऊंना कॉन्टॅक्ट करू शकता. भाऊ खूप खूप आभार. तुम्ही खरं तर तुम्ही खूप बिझी आहात. मी सगळं बघितलंय आणि त्यातनंही तुम्ही 1-2 तास वेळ काढला आणि आलात त्याबद्दल खूप खूप आभार. नाही, नाही. तुमच्या प्रेमाखातर, आग्रहाखातर यावंच लागलं. देवीने सांगितलं, "जाच आता, तुम्ही भेटा." वाह! थँक हां, सो मच. थँक नमस्कार. नमस्कार.